सध्या भारतीय संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे। या अधिवेशनामध्ये नेहमीप्रमाणेच नवीन सुधारणा करणाऱ्या विधेयकांचं जंत्री असल्याचे सुद्धा पाहायला मिळते। मागच्या वेळी जम्मू काश्मीरचा मुद्दा हायलाइट झालेला होता। यावेळी मात्र वन नेशन वन इलेक्शन वरती चर्चा सुरू आहे। तर हे विधेयक नेमकं काय आहे आणि या विधेयकावरनं कुठल्या कुठल्या गोष्टी साध्य होतील हे जाणून घेऊयात ह्या व्हिडिओतनं सविस्तरपणे। अधिवेशनाच्या 18व्या दिवशी केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी एक देश एक निवडणूक म्हणजेच वन नेशन वन इलेक्शन बिल ह्यासाठी 129वी घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेमध्ये सादर केलंय। मेघवाल यांनी केंद्रशासित प्रदेशांशी संबंधित 3 कायद्यांमध्ये सुधारणा करणारं विधेयक सुद्धा मांडलं। मग यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ केंद्रशासित प्रदेश कायदा 1963, द गव्हर्नमेंट ऑफ नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली 1991 आणि जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना कायदा 2019 ह्यांचा समावेश आहे। याद्वारे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासाठी दुरुस्ती सुद्धा करता येईल। पण हा कायदा अंमलात आणण्यासाठी घटना दुरुस्ती करणं हे अनिवार्य आहे। त्यामुळेच संविधानाच्या मूळ संरचनेला धक्का लागेल अशी टीका कायद्यावरती चर्चा सुरू होण्यापूर्वीच विरोधी पक्षानं सुरू केली आहे। त्यांची ही टीका प्रामुख्यानं लोकशाही विरोधी हा कायदा असल्याचं बोललं जातं। पण खरंच ह्या कायद्यातील तरतुदी लोकशाहीला घातक आहेत का हे आपल्याला हा कायदा समजून घेतल्यानंतरच कळेल। आता बघूयात की ह्या विधेयकाची गरज का भासते। ग्रामपंचायतपासून तर लोकसभेपर्यंत सध्या बदललेल्या लोकशाहीच्या या स्वरूपात निवडणूक म्हणजे एक मोठा उत्सव असल्याचं दिसतंय। यामध्ये उमेदवार अमाप खर्च करत असतो, पण इथं फक्त उमेदवाराचाच नाही तर निवडणूक आयोगाचा सुद्धा खर्च मोठ्या प्रमाणात होत असतो। प्रशासकीय कामांना गती देण्यासाठी आणि निवडणूक आयोगावरचा खर्च कमी करण्यासाठी विधेयक महत्त्वाचं ठरतं। विधेयक सादर करण्यापूर्वी केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालयानं सांगितलं की स्वातंत्र्यानंतर निवडणूक आयोगानं लोकसभा आणि विधानसभेच्या 400हून अधिक निवडणुका घेतल्या आहेत। निवडणुकीवेळी झालेला वेळेचा अपव्यय आणि खर्च असामान्य स्वरूपात वाढलाय आणि ह्यातनं संभ्रमाचं वातावरण आगामी काळात निर्माण होऊ शकतं। त्यामुळे ह्या कायद्यातील तरतुदी असं करण्यास अटकाव करतील। भारतामध्ये लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका ह्या वेगवेगळ्या वेळी होत असतात। एक देश एक निवडणूक म्हणजे लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांच्या एकाच वेळी निवडणुका। म्हणजेच मग लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांचे सदस्य निवडण्यासाठी मतदार एकाच दिवशी एकाच वेळी मतदान करतील। स्वातंत्र्यानंतर 1952, 1957, 1962 आणि 1967 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी झाल्या। पण 1968 आणि 1969 मध्ये अनेक विधानसभा मुदतीपूर्व विसर्जित सुद्धा झाल्या। त्यानंतर डिसेंबर 1970 मध्ये लोकसभा सुद्धा विसर्जित झाली। त्यामुळे एक देश एक निवडणुकीची परंपरा खंडित झाली। या कायद्याची चर्चा निवडणुकीच्या आधीपासूनच सुरू होते। निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये भाजपातर्फे हा मुद्दा सांगितलेला होता, पण एवढ्या लवकर यावरती काम होईल असं कुणालाही वाटलेलं नव्हतं। मोदी सरकार स्थापन झाल्यानंतर रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली 8 सदस्यांना घेऊन एका समितीचं गठन करण्यात आलंय। त्या समितीचं मुख्य कार्य ह्या विधेयकातील विविध तरतुदींबद्दल सारासार विचार करून दुरुस्ती सुचवणं होतं। सुरुवातीला या समितीनं दिलेल्या शिफारसींकडे एक नजर टाकूयात। सर्व राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत म्हणजेच 2029 पर्यंत वाढवण्यात यावा। त्रिशंकू विधानसभेत म्हणजेच कुणालाही बहुमत नाही त्यामध्ये अविश्वास प्रस्ताव उर्वरित कालावधीसाठी नव्यानं निवडणुका घेता येतील। पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होऊ शकतात। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच महानगरपालिका त्यांच्या निवडणुका 100 दिवसात होऊ शकतात। लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून निवडणूक आयोग एकच मतदार यादी आणि मतदार ओळखपत्र तयार करेल। कोविंद पॅनलनं एकाच वेळी निवडणुका घेण्यासाठी उपकरणं, मनुष्यबळ आणि सुरक्षा दलांचं आगाऊ नियोजन करण्याची सुद्धा शिफारस केली आहे। या शिफारसींचा बारकाईने जर विचार केला तर वेळेचा होणारा अपव्यय आणि पैशांची बचत केंद्रबिंदू ठेवल्याचं दिसतंय। सत्ताधाऱ्यांकडनं ह्या कायद्यातील बारीक बारीक तरतुदींना समर्थन करून ते कसे योग्य आहेत हे पटवून दिल्या जात आहे। विरोधी पक्षानं आपल्या विरोधात हत्यार उपसून यावरती सडकून टीका करायला सुरुवात केली आहे। ते नेमकं काय म्हणतात तेही जाणून घेऊयात। काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी म्हणाले की हे संविधानाच्या मूलभूत रचनेच्या विरोधात आहे। भारत हा राज्यांचा संघ आहे। तुम्ही विधानसभाचा कार्यकाळ कमी करू शकत नाहीत। केंद्र आणि राज्यांना घटनेमध्ये समान अधिकार आहेत। हे संघ राज्यवादाचं मूळ तत्व आहे। राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ संसदेच्या कार्यकाळाच्या अधीन कसा करता येईल। शिवसेना उद्धव ठाकरे गटातल्या खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की एक देश एक निवडणूक म्हणजे सत्तेचं केंद्रीकरण असतं।
लोकसभेमध्ये 2 दिवस संविधानावरती चर्चा झाली आणि आजही राज्यसभेत सुरू आहे. अशा स्थितीमध्ये संविधानावरती झालेला हल्ला दुर्दैवी आहे. निवडणूक प्रक्रियेमध्ये छेडछाड करून केंद्र सरकारला आपली शक्ती आणखी वाढवायची आहे. जी घटना दुरुस्ती संविधानाला धक्का पोहोचवणारी ठरणार आहे त्याबाबत सविस्तररित्या जाणून घेऊयात. कलम 82 घटना दुरुस्तीद्वारे जोडले जाईल, जेणेकरून लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेता येतील. त्याच वेळी अनुच्छेद 83 म्हणजे संसदेच्या सभागृहांचा कार्यकाळ, अनुच्छेद 172 राज्य विधानसभांचा कार्यकाळ आणि कलम 327 म्हणजे विधानसभांच्या निवडणुकांशी संबंधित कायदे करण्याचा संसदेचा अधिकार यामध्ये सुधारणा केली जाईल. सार्वत्रिक निवडणुकीनंतर लोकसभेच्या पहिल्या बैठकीच्या तारखेला राष्ट्रपती अधिसूचना जारी करतील, अशी तरतूद ह्या विधेयकाद्वारे करण्यात येणार आहे. अधिसूचना जारी करण्याच्या तारखेला नियुक्त तारीख असं म्हटलं जाईल. लोकसभेचा कार्यकाळ ठरलेल्या तारखेपासून 5 वर्षांचा असेल. लोकसभा किंवा कोणत्याही राज्याची विधानसभा अकाली विसर्जित झाल्यास उरलेल्या कालावधीसाठीच निवडणुका घेतल्या जातील. संवैधानिक दृष्ट्या ह्याकडे पाहिलं तर घटना दुरुस्ती म्हणजेच घटना बदल नव्हे तर वेळेनुसार घटनेचे काही कलम बदलावे लागतात. यासाठीच घटनेनं घटना दुरुस्तीचा अधिकार बहाल केलाय. त्याच अधिकाराचा वापर करत विकासात्मक विधेयक सादर करत असताना संसद घटना दुरुस्ती करत असते. याही कायद्यात घटना दुरुस्ती करणं अपरिहार्य असलं तरी सुद्धा संविधानाच्या मूळ संरचनेला कुठल्याही प्रकारचा धक्का लागत नाही, हे सत्ताधाऱ्यांकडून स्पष्ट केलं जात आहे. या विधेयकाचा बारकाईनं विचार केला तर एक देश एक निवडणूक ह्या कायद्यानं निवडणुकीमध्ये जाणारा वेळ निश्चित स्वरूपात वाचेलच. त्यानंतर निवडणुकीवरती खर्च होणारा पैसा सुद्धा कमी होईल. पण स्थानिक स्वराज्य संस्था ते लोकसभा ही निवडणूक एकाच दिवशी घेतल्यानं मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होणं निश्चितच आहे. कारण की ज्यावेळी पंचायत समितीच्या निवडणुका होतात त्यावेळी 2 ठिकाणी मतदान करावं लागत असतं. एक पंचायत समितीला आणि दुसरं जिल्हा परिषदला. अशा ठिकाणी सुद्धा स्थानिक पातळीवरचा मतदारांचा विचार केला तर ते गोंधळून जातात. इथं जर सगळ्याच स्वरूपाचे प्रतिनिधी एकाच दिवशी मत मागत असेल तर मात्र मतदारांची जनजागृती होणं गरजेचं आहे. ईव्हीएम सारख्या मशीनवरती होणारे आरोप जर ह्यापुढे थांबणार असतील तर मात्र निश्चित स्वरूपात हे उपयोगी पडणार आहे. पण यानंतर ईव्हीएमचा मुद्दा समाधानकारक सुटला नाही तर विद्रोहाची लाट उचलायला तयार होईल. ज्या सरकारनं केंद्रात बहुमत प्राप्त केलंय तेच सरकार राज्यांमध्ये सुद्धा उत्पन्न झालं तर वाढलेल्या सरंजामशाहीला अटकाव घालणं तुलनेनं हे अवघड जाईल. हे इंदिरा गांधींच्या कारकिर्दीमध्ये भारताला दिसलंच आहे. या विधेयकाबद्दल तुमचं काय मत आहे तेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा सत्य पे सत्ता. सकाळची सुरुवात प्रसन्न वातावरणात मंत्रांच्या साह्याने करायची म्हणजे दिवस कसा फ्रेश जातो. कसली प्रसन्नता. सकाळी ब्रश झाले इथे आम्हाला थायरॉइडची गोळी घ्यावी लागते. रोज सकाळी थायरॉइडची गोळी घेऊनही तुमचा त्रास तसाच आहे? मग एकदा डॉक्टर साठेज होमिओपॅथी क्लिनिक इथे अवश्य भेट द्या. मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत.